अक्षय तृतीया हा हिंदू धर्मातील एक सण आहे. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस सनातन धर्मात अत्यंत शुभ मानला जातो. अक्षय तृतीयेचा दिवस वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील तृतीयेला साजरा केला जातो. या दिवशी केलेले कोणतेही शुभ कार्य अक्षय म्हणजेच अविनाशी मानले जाते. तसेच भगवान विष्णूंच्या 6व्या अवताराचे रूप असलेल्या परशुरामांचा जन्म याच दिवशी झाला असल्याने परशुराम जयंती देखील याच दिवशी साजरी केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी काही वस्तू खरेदी करणे अत्यंत भरभराटीचे लक्षण मानले जाते. देवी लक्ष्मी आणि विष्णूजींची पूजा केल्याने त्यांची कृपा या दिवशी मिळते आणि घरात सुख शांती येते, समृद्धी मिळते असे मानतात. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी पूजा कशी करायची आहे, पूजेचं महत्त्व काय आहे, त्याचबरोबर या दिवशी कोणत्या मुहूर्तावरती आपण पूजा करणार आहोत, घरामध्ये महिलांनी कोणत्या कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होईल, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण करून घेणार आहोत. नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. त्यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही. कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधी न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम देते, आयुष्यात भरभराटी घेऊन येते. तर यावर्षी अक्षय तृतीया ही दिनांक 19 एप्रिल 2026 रविवार रोजी येत आहे. तर अक्षय तृतीया 2026 या दिवशीचा पूजा मुहूर्त असणार आहे सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 तर 1 तास 32 मिनिटांचा आपल्याला कालावधी मिळणार आहे. तर या वेळामध्ये आपल्याला अक्षय तृतीयेची छान अशी पूजा करायची आहे. त्याचबरोबर अक्षय तृतीया हा स्वयं शुभ दिवस मानला जातो. म्हणजेच तुम्ही दिवसभर पूजा करू शकता, सोने खरेदी करू शकता किंवा नवीन उपक्रम सुरू करू शकता. सकाळी 10:49 ते दुपारी 12:20 हा सर्वात शुभ पूजा करण्यासाठी वेळ मानला जाईल. अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू देवता आणि लक्ष्मी मातेची संयुक्त स्वरूपात पूजा केल्यास जीवनामध्ये कधीही कोणत्याही प्रकारे धनधान्याची कमतरता निर्माण होणार नाही. तर पहाटे लवकर उठून स्नान करायचं आहे, स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहेत, देवारा स्वच्छ करून घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे, देवघरामध्ये लक्ष्मी नारायणाची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करायची आहे. पूजेला शुभारंभ करण्यापूर्वी मनामध्ये आपल्याला संकल्प करायचा आहे. लक्ष्मी मातेची मनोभावी पूजा केल्यास त्याचा आपल्याला नक्कीच आशीर्वाद मिळतो. पौराणिक मान्यतेनुसार ही तारीख काळाच्या चक्रातील बदलाची साक्षीदार आहे. पौराणिक कथा आणि इतिहासानुसार या दिवशी बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. युगादी तिथी म्हणजे हिंदू काळाच्या गणनेनुसार अक्षय तृतीया ही सत्ययुगाची समाप्ती आणि त्रेतायुगाची सुरुवात होती. परशुराम जयंती या दिवशी असते. भगवान विष्णूंचे 6वे अवतार आणि शस्त्रे आणि शस्त्रांचे स्वामी भगवान परशुराम या दिवशी प्रकट झाले. याचबरोबर भगीरथाच्या तीव्र तपश्चर्येने प्रसन्न होऊन आई गंगा या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवरती अवतरली, ज्यामुळे सर्व प्राण्यांचे उद्धार शक्य झाले. आणि त्याचबरोबर महाभारत काळात पांडवांच्या वनवासादरम्यान सूर्यदेवाने त्यांना अक्षय पात्र दिले, ज्यामुळे त्यांना कधीही अन्नाची कमतरता भासू नये. सुदामा आणि कृष्णाची भेटसुद्धा याच दिवशी झालेली आहे. द्वारकाधीश श्रीकृष्णाने या तारखेला त्यांचा सर्वात जवळचा मित्र सुदामाची गरिबी दूर केली. तर या दिवशी देवघरातील देवपूजा झाल्यानंतर आपल्याला घरामध्ये सर्वप्रथम उंबरठ्याची पूजा करून घ्यायची आहे. उंबरठ्याला हळदीचं लेपन लावायचं आहे आणि उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना आपल्याला असे दिवा लावून घ्यायचा आहे. इथे मी पिंपळाच्या पानावरती इथे दिवा ठेवलेला आहे आणि दोन्ही दिवे मी लावून घेतलेले आहेत. उंबरठ्याची छान अशी पूजा करून रांगोळी काढून आपण पूजेला सुरुवात करणार आहोत. जिथे पूजा मांडणार आहोत तिथली जागा स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायची आहे. त्यानंतर तिथे चौरंग मांडायचा आहे. चौरंगाभोवती छान अशी रांगोळी काढायची आहे. लाल पिवळं वस्त्र चौरंगावरती अंथरायचं आहे. तर तुम्ही ही पूजा देवघरामध्ये सुद्धा करू शकता. तर इथं अक्षदांचं आसन मी ठेवलेलं आहे. इथे माझ्याकडे सत्यनारायणाचा फोटो आहे, म्हणजेच भगवान विष्णूंचा फोटो आहे. तो एका बाजूला आपल्याला मांडायचा आहे आणि त्याचबरोबर माता लक्ष्मीचाही फोटो आपल्याला अशा पद्धतीने स्वच्छ कपड्याने पुसून इथे अक्षदांच्या आसनावरती आपल्याला ठेवायचा आहे. सर्वप्रथम त्या फोटोला आपण हार घालून घेऊया.
पूजेच्या सुरुवातीला आपल्याला दीप प्रज्वलन करायचं आहे. अक्षदांच्या आसनावरती हळद कुंकू वाहून तिथे तुपाचा एक दिवा ठेवायचा आहे आणि दिवा लावून घ्यायचा आहे. अक्षय तृतीया दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांची विशेष पूजा केली जाते. या दिवशी केलेल्या पूजनामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते अशी मान्यता आहे. वास्तविक या दिवशी सोने खरेदीचा सल्ला दिला जातो. नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठल्यानंतर पूजनाचा संकल्प करायचा आहे. चौरंगावरती भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे फोटो ठेवायचे आहे. दोन्ही देवतांना आवाहन करायचं आहे. पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर दोन्ही देवतांना हळद कुंकू व्हायचं आहे, फुलं व्हायची आहेत आणि अशा पद्धतीने पूजा करायची आहे. इथे मी एक कलश मांडलेला आहे. तर तुम्ही जर देवघरामध्ये मंगल कलशाची मांडणी केलेली असेल तर इथे कलश मांडण्याची गरज नाही. सर्वप्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात. एखाद्या छोट्याशा तामणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. सर्वप्रथम पाण्याने त्यानंतर पंचामृताने आपण गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. तर यानंतर स्वच्छ पाण्याने पुन्हा एकदा आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक घालून घ्यायचा आहे. कोरड्या कपड्याच्या सहाय्याने आपल्याला स्वच्छ पुसून त्यानंतर गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना आपल्याला विड्यांच्या जोड पानावरती करायची आहे. अक्षदांच्या आसनावरती आपण मूर्ती ठेवणार आहोत. गणपती बाप्पांना चंदन, हळद, कुंकू, फूल, अक्षदा, वस्त्र हे सगळं आपल्याला अर्पण करायचे आहे. त्यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीवरतीही अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि माता लक्ष्मीचीही पूजा अशी करून घ्यायची आहे. त्यानंतर कुबेर देवताचीही मी इथे मूर्ती घेतलेली आहे, तीही आपल्याला पूजेमध्ये मांडायची आहे. या दिवशी असं म्हणतात की अन्नपूर्णा मातेची जयंती असते. तर या दिवशी आपल्याला महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची आपल्याला स्थापनाही आपण करू शकतो आणि छान अशी पूजाही आपल्याला या दिवशी नक्कीच करून घ्यायची आहे. सर्व देवतांचं आपल्याला आवाहन करायचं आहे. पंचामृत अभिषेक आणि मुख्य अभिषेक झाल्यानंतर सर्व देवतांना हळद कुंकू व्हायचं आहे, फुलं अर्पण करायचे आहे, तुळशीची पानं आपल्याला व्हायची आहेत, धूप दीप नैवेद्य दाखवून आपल्याला आरती करायची आहे. त्यानंतर आपण माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंचा जो फोटो घेतला होता त्या फोटोला चंदन, हळदी, कुंकू हे सर्व लावून घ्यायचं आहे. धूप दीप दाखवायचं आहे, फुलं व्हायची आहेत आणि अशा पद्धतीने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. पूजेमध्ये माता लक्ष्मीच्या सर्व आवडीच्या गोष्टींचीही आपल्याला इथे पूजेमध्ये समावेश करायचा आहे. यामध्ये सर्वप्रथम येतं ते म्हणजे श्रीयंत्र. श्रीयंत्रावरती आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालून घ्यायचा आहे. माता लक्ष्मीच्या मंत्राचा यावेळी आपल्याला मुखामध्ये जप करायचा आहे. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः असा आपल्या मुखामध्ये जप करायचा आहे. हळद मिश्रित पाणी, कुंकू मिश्रित पाणी यांनी सुद्धा आपण श्रीयंत्रावरती अभिषेक करू शकतो. तुमच्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये जर श्रीयंत्र नसेल तर या दिवशी या शुभ मुहूर्तावरती तुम्ही नक्कीच श्रीयंत्राची खरेदी करून त्याची स्थापना तुमच्या देवघरामध्ये करू शकता. अभिषेक झाल्यानंतर आपल्याला जोडपानांवरती अक्षता ठेवायच्या आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि श्रीयंत्र कोरडं पुसून त्यावरती आपल्याला त्याची स्थापना करायची आहे. श्रीयंत्राची पूजा केल्याने लक्ष्मी मातेचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. यामुळे लोक आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना करतात आणि पूजा करतात. घरामध्ये जर तुम्ही घरी श्रीयंत्र ठेवत असाल तर पूजेच्या ठिकाणी ठेवा आणि देवतेप्रमाणेच त्याची पूजा करायची आहे. शुक्रवारी लक्ष्मी मातेसोबत श्रीयंत्राची पूजा अवश्य करा. श्रीयंत्राची स्थापना झाल्यावर त्याची रोज पूजा करावी. त्यानंतर माता लक्ष्मीच्या आवडीच्या गोष्टींमध्ये कमळगट्ट्याची माळ येते. तर कमळगट्ट्याची माळ ही कमळाच्या फुलांच्या बीजापासून बनलेली असते. कमळ हे लक्ष्मी मातेचे आसन म्हटले जाते. त्यामुळे कमळाच्या बीजापाशी लक्ष्मी मातेचा सदैव वास असतो. म्हणून यश, कीर्ती, समृद्धी प्राप्तीसाठी कमलगट्टा माळ वापरतात. तिच्या वापराने जप करतात. महादेवाची किंवा इतर देवतांची आराधना करण्यासाठी आपण जशी रुद्राक्ष माळ वापरतो तशी कमलगट्टा माळ विशेषतः लक्ष्मीचे उपासक वापरतात. त्याचबरोबर गजांत लक्ष्मी आपल्याला इथे पूजेमध्ये ठेवायच्या आहेत, कवड्या ठेवायच्या आहेत आणि गोमती चक्र असेल तर गोमती चक्र ही पूजेमध्ये ठेवायचं आहे. कासव ठेवायचं आहे. एका छोट्याशा पात्रामध्ये आपल्याला अशी नाणी ठेवायची आहे आणि त्यांचीही पूजा करायची आहे. तर यापैकी कोणत्या गोष्टी जर तुमच्याकडे नसतील तर या दिवशी म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही त्या नक्कीच खरेदी करू शकता.
धार्मिक पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णांनी पांडवांना अक्षय पात्र भेट दिले होते. यामुळे त्यांना आपल्या प्रवासात उपाशी राहावे लागले नाही, कारण अक्षय या शब्दाचा अर्थच आहे अविनाशी, म्हणजेच कधीही न संपणारा. यामुळे हा दिवस पवित्र मानतात, कारण या दिवशी खरेदी केलेली वस्तू शुभ परिणाम आणि आयुष्यात भरभराटी देते. तर असं मातीचं एक भांडं घ्यायचं आहे, एक पात्र घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये तांदूळ भरायचे आहेत, त्याच्यावरती चांदीचं नाणं किंवा सोन्याचे दागिने आपल्याला त्याच्यावरती ठेवायचे आहेत आणि या अक्षय पात्राची अशा पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. अक्षय तृतीयेला पितरांच्या तृप्तीसाठी ब्राह्मणांना पाण्याने भरलेला तांब्याचा किंवा मातीचा कलश उदककुंभ दान करतात. उदककुंभ दान किंवा उदक दान यासाठी याला म्हणतात. या पात्रात पाणी, गंध, फुले आणि अक्षता टाकून त्यात पितृदेवतांचे आवाहन करून ते दान केले जाते, ज्यामुळे पितरांना वर्षभर पाण्याचा पुरवठा होतो असे मानले जाते. अशा पद्धतीचा उदककुंभ आपल्याला तयार करून तो पूजेमध्ये मांडायचा आहे आणि त्याच्यावरती आपल्याला एक आंबा, बरेच लोक खरबूज ठेवतात. तुमची पद्धत जशी असेल तुमच्या घरामध्ये त्या पद्धतीने असा उदककुंभ तुम्ही तयार करायचा आहे. हे पात्र ब्राह्मणांना किंवा योग्य व्यक्तींना दान करायचं आहे, त्यामुळे पितृदोष कमी होण्यास मदत होते. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले दान अक्षय म्हणजेच कधीही न संपणारे फळ देते. पितरांच्या तृप्तीसाठी आणि घरातील सुख समृद्धीसाठी हा विधी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. षोडोपचार पद्धतीने आपल्याला भगवान विष्णूंची पूजा करायची आहे. प्रभू विष्णूंना सुगंधित पुष्पमाळ अर्पित करायचे आहे. नैवेद्यात आपल्याला जव किंवा गव्हाचे सातू, काकडी आणि चण्याची डाळ अर्पित करायची आहे. फळं अर्पण करायचे आहे. यात म्हणजे महत्त्वाचा येतो तो म्हणजे आंबा. तर आंब्याचं या दिवशी बऱ्याच घरांमध्ये सेवन या दिवसापासून चालू केलं जातं. तर आंब्यांचा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचा जप करायचा आहे. सर्वात शेवटी तुळशीला जल अर्पण करायचं आहे. श्रद्धापूर्वक आरती करायची आहे. या दिवसा बरेच जण उपवास करतात. आरती झाल्यानंतर देवाला प्रसाद दाखवून सर्वांमध्ये वाटप करायचं आहे. या दिवशी गरिबांना अन्नदान करणे किंवा दान करणे हे फार फलदायी आहे. जव, गहू किंवा सत्तू, काकडी, हरभरा डाळ इत्यादी नैवेद्य म्हणून अर्पण करायचं आहे. या दिवशी ब्राह्मणांना अन्नदान करावे आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावा. फळे, फुले, भांडी, कपडे, जमीन, पाण्याने भरलेली भांडी, फंके, तांदूळ, मीठ, तूप, तोफ, साखर, हिरव्या भाज्या इत्यादी दान करणे पुण्यकारक मानले जाते. या दिवशी दान देण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी शुभ संयोग आहे, ज्यामुळे वर्षभर दान न करणारे देखील या तिथीला दान करून अक्षय फळ प्राप्त करू शकतात. या दिवशी देव, ऋषी, पितरांसाठी ब्रह्मयज्ञ, पिंडदान आणि अन्नदान करावे. या दिवशी पाण्याचे मडके दान करावे. तसेच या तिथीला जव, गहू, सातू, तांदूळ, मातीचे मडके आणि फळ दान करणे शुभ ठरते. दानाव्यतिरिक्त या दिवशी स्वतःसाठी खरेदी करून त्याची पूजा केल्याने देखील यश आणि भाग्य नेहमीच साथ देतं. म्हणून या दिवशी लोक जमीन, जायदाद संबंधी किंवा शेअर मार्केट संबंधी तसेच रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, नवीन व्यवसाय सुरू करणे यात विश्वास ठेवतात. अनेक लोक या दिवशी गृहप्रवेश तसेच मंगळ कार्य करणे शुभ समजतात. या दिवशी वाहन आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते. म्हणून या दिवशी चांगले कर्म करावे, दान पुण्य करावे, कारण ज्या प्रकारे चांगल्या कामाचे चांगले परिणाम तसेच वाईट कामाचे वाईट परिणाम मिळतात. तर या दिवशी आठवणीने आपल्याला भगवान विष्णूंना पिवळे फूल आणि लक्ष्मी मातेला कमळाचे फूल अर्पण करायचे आहे. लक्ष्मीनारायण देवतेला गोड पदार्थांचा नैवेद्य अर्पण करायचा आहे. पूजेमध्ये तुळशीच्या पानाचा नक्की समावेश करावा, कारण तुळस विष्णू देवतेला प्रिय आहे. पूजेमध्ये थाळीमध्ये सोने, चांदीची नाणी, कुबेर यंत्र, श्रीयंत्र देखील ठेवू शकता. यामुळे लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावरती कायम राहते. पूजेनंतर लक्ष्मी माता आणि विष्णू देवतेची आरती करायची आहे. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजा विधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. चला तर मग भेटूया अशाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.